नागपूरमधील रेल्वे हॉस्पिटलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। उपचार सुरू असताना एका लोको पायलटनं बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली। या घटनेमुळे रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली असून सदर पोलिसांनी तपास सुरू केला आहे। नागपूर येथील रेल्वे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या एका लोको पायलटनं आत्महत्या केली। सुधाकर चुनारकर असं मृत लोको पायलटचं नाव असून ते 59 वर्षांचे होते। ते चंद्रपूर जिल्ह्यातील तडाळी परिसरातील रहिवासी असून रेल्वेमध्ये लोको पायलट म्हणून कार्यरत होते। मिळालेल्या माहितीनुसार 20 मार्च रोजी ते त्यांच्या घराच्या पहिल्या माळ्यावरून पडले आणि गंभीर जखमी झाले। या अपघातात त्यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले होते। उपचारासाठी त्यांना चंद्रपूरहून नागपूरच्या रेल्वे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। विशेष वॉर्ड क्रमांक 6 मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते। त्यांच्या देखरेखीसाठी त्यांचा पुतणा देखील रुग्णालयात उपस्थित होता। शुक्रवारी दुपारी 2च्या सुमाराला सुधाकर बाथरूममध्ये गेले, मात्र बराच वेळ बाहेर न आल्यानं त्यांच्या पुतण्याला संशय आला। त्यानं बाथरूममध्ये जाऊन पाहिलं असता सुधाकर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं। घटनेची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासनात एकच खळबळ उडाली आणि तात्काळ पोलिसांना कळवण्यात आलं। सदर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे। या प्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे। आत्महत्येमागील कारण अद्यापही स्पष्ट झालं नसून पोलिसांकडून विविध बाजूंनी तपास केला जात आहे।